तुम्ही प्रॅक्टिकलला सुरुवात केली ग? मॅम आम्ही मागच्या सेम मध्ये फक्त इंट्रोडक्शन, मटेरियल मेथड आणि काय केलं सांग? रेफ इंट्रोडक्शन मध्ये काय केलं? झू प्लॅन्क्टनची इन्फॉर्मेशन लिहिली आहे. बरं, आणि मटेरियल मेथड मध्ये? सॅम्पल कलेक्ट करून फॉर्मॅलिन त्यात मिक्स करून ऑब्झर्व केली स्लाइड हे लिहिलंय त्याच्यामध्ये. बरं, झू प्लॅन्क्टनचे कॅरेक्टर सांग बरं काय आहेत? झू प्लॅन्क्टन मायक्रोस्कोपिक, हेटेरोट्रॉप्स, हेटेरोट्रॉप्स म्हणजे? डिपेंड्स ऑन अदर फॉर देअर फूड. बरं, आणि ऑटोट्रॉप्स म्हणजे? ऑटोट्रॉप्स म्हणजे दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. बरं. युजिंग सनलाइट. सांग कॅरेक्टर सांग झू प्लॅन्क्टनचे. Microscopic heterotrophs, they are used for sewage disposal and purification of water. प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, वॉटर प्युरिफाय करण्याचं काम करतात झू प्लॅन्क्टन्स. Yes, ma'am. मग त्याची मेथड सांग, कुठल्या मेथडने करतात वॉटर प्युरिफाय? मग घरी आपण जे पाणी पितो ते जर वॉटर प्युरिफायरचं काम करत असेल, मग घरी आपण जे ड्रिंकिंग वॉटर यूज करतो त्यात आपण झू प्लॅन्क्टन सोडले तर चालतील का? कारण ते वॉटर प्युरिफायचं काम करतात ना. काय ग? बरं, हनी बीच्या स्पीसीज सांग. किती स्पीसीज आहेत? Apis dorsata, Apis mellifera, Apis indica, Apis flori. जनरली आपल्याकडे यातली कुठली स्पीसीज आयडेंटिफाय होते? Apis flori मॅडम, गार्डन बी. हा, नेक्स्ट कोण आहे? चला, तू पेपर अपलोड केलास ना बाळा? हो मॅम, केला. हा, ठीक आहे ठीक आहे. चव्हाण एस एस, चव्हाण एस एस, चव्हाण एस एस कोण आहे? येस मॅम. हा, कॅमेरा ऑन कर. शिवानी चव्हाण. काय तुझं प्रोजेक्टचं नाव आहे बाळा? Vision of doggy's eyesight. व्हिजन ऑफ Doggy's eyesight. बर, ह्यात मध्ये तू काय काम केलेस तेवढं सांग बस. त्यात डॉगच्या आयसाईटचं ऑब्झर्वेशन केलं आणि त्याला 3 कलर्स दाखवले. म्हणजे म्हणजे घरातील किती डॉग यूज केले सांग मला. 2. कुठले स्पीसीज होते? डॉगीज मध्ये तू डॉगीज आणि फक्त 2च केले. 2 वरती तू कसं कन्क्लुजन करणार आहेस ते सांग मला. एक स्ट्रीट डॉग केला आणि एक पाळलेला कुत्र्यावर केला. अगं पण पाळलेल्या कुत्र्याचं नाव काय? म्हणजे स्पेसिस कुठली? कोण आहे गाईड बाळा? काय? गाईड कोण आहेत तुझे? यादव सर. अगं मग सरांना माहिती आहे का हा विषय तू घेतलायस ते? हो, मी आणि अर्पिताने घेतलं. मग 2च डॉग वर तुम्ही स्टडी केलाय? कोविडमुळे आम्हाला नाही जमलं. मग तुला बरं जाऊ दे, डिफरन्स काय दिसला सांग बरं, एक घरातलं आणि एक बाहेरचं. मी पहिल्यापासून सांगू का? हा, सांग सांग. आपल्या घराबाहेर आपण कुत्रे येऊ नये म्हणून बॉटलमध्ये कलर, वेगवेगळ्या कलरच्या बॉटल ठेवतो घराबाहेर. त्यासाठी आम्ही ठरवलं की यावर एक्सपेरिमेंट करायचा. आम्ही कुत्र्याला एका साईडला बोन ठेवला आणि 3 कलर दाखवले, येलो, ग्रीन आणि रेड. मग आम्ही बघितलं की त्यातल्या कोणत्या कलरला तो जास्त अट्रॅक्ट होतो. त्यावर कुत्रा ग्रीन कलरला जास्त अट्रॅक्ट झाला. बोनकडे न बघता त्याने ग्रीन कलरकडे बघितलं आणि रेड आणि येलो कलरकडे त्याने बघितलं नाही. हे 3 कलर सोडून दुसरे कलर का नाही घेतले ग? बाकीचे कलर पण आहेत ना. हे 3च का घेतले? काही स्पेसिफिसिटी आहे का त्यात?
मोस्टली घराबाहेर आपण बॉटल ठेवतो त्यात रेड कलरच टाकून ठेवतो म्हणून रेड आणि नाही ठेवत ग मोस्टली. कशासाठी ठेवतो आपण रेड कलरची बॉटल घराबाहेर? कुत्रा येऊ नये म्हणून. हा मग त्याचं कारण सांग ना. येऊ नये म्हणून सांगितलेस ना तू. त्याचं काही सायंटिफिक Reason आहे रिझन का? आहे का? बरं, कुत्र्यांना कलरचं आयडेंटिफिकेशन आहे का? तेवढं नॉलेज आहे का त्यांना की ते कलर आयडेंटिफाय करतात? हो आहे. कोणते कोणते कलर आयडेंटिफाय? हे 3च करतात का फक्त? नाही. ब्ल्यू कलर वगैरे का नाही ठेवला तुम्ही? हे मोस्टली असे डार्क कलर आहेत म्हणून ठेवले. मग ब्लॅक पण डार्क कलरच आहे की. बरं ठीक आहे, आता पुढचं सांग बाबा. हे सांग मला, कास्ट ऑफ हनी बी. ड्रोन, वर्कर अँड क्वीन. होय, मग त्याचं प्रत्येकाचं फंक्शन सांग बरं 2-2. वर्कर ड्रोनचं टू फर्टाईल व्हर्जिन क्वीन अँड ब्रूड वॉर्मिंग अँड क्वीनचं ले एग्स अँड fertilize the eggs and create cohesive force. आणि वर्करचं टू कलेक्ट नेक्टर. जाऊ दे. बरं ठीक आहे. मोकार्जी. हा, आता तू पेपर अपलोड केलायस ना बाळा? हो केला. लेफ्ट हो. चला नेक्स्ट. मोकाळजी. हा मॅम. हा, आता हे कर बाळा, तुझा ऑन कर ना कॅमेरा. प्रोजेक्टचं नाव सांग बाबा तुझ्या. टू स्टडी द हिमोग्लोबिन. बर. हिमोग्लोबिन म्हणजे काय रे? तुला काय वाटतं, काय आहे हिमोग्लोबिन म्हणजे? हिमोग्लोबिन म्हणजे का? आयर्न कंटेनिंग ऑक्सिजन ट्रान्सफर. कॅमेरा असं कर की, तुझा हे येत नाहीये. हा बरोबर. आयर्न कंटेनिंग ऑक्सिजन ट्रान्सफर मेटालोप्रोटीन इन द रेड ब्लड सेल्स. हिमोग्लोबिन कमी होतं का जास्त होतं? काय त्याचं रे? म्हणजे विकनेस आला तर हिमोग्लोबिन कमी होतं का काय होतं? विकनेस आला तर मग हिमोग्लोबिन कमी होतो. मग ते कशाने वाढवायचं? त्यासाठी मॅडम फळे, पालेभाज्या वगैरे ज्या वस्तूतून प्रोटीन आहे ना HB वाढण्यासाठी? हा, पर्टिक्युलर कुठल्या आहे का भाज्या किंवा फळं की ज्याने हिमोग्लोबिन वाढतं? नाव सांगू तुमची? अरे कुठल्या तरी एक स्पेसिफिक अशा भाज्या किंवा फळं असतील ना की जे खाल्ल्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढतं. भाज्यांमध्ये पालक भाजी खाल्ल्यावर मॅडम आपलं हिमोग्लोबिन वाढतं. फळांमध्ये ऍपल, डाळिंब आणि आपल्या कडधान्यामध्ये आपलं सोयाबीन. बीट खाल्ल्यावर वाढतं का रे? काय? बीट आहे की नाही? बीट रे. बीट खाल्ल्यावर वाढतं की मॅडम? वाटतं का? बर. हा, नॉर्मल रेंज सांग रे, मेल अँड फिमेल मध्ये. मेलचा फिमेल 13.5 to 17.5 आणि फिमेलचा 12 to 15.5. वाचून नको सांगूस ना. हा, वाचून नको सांगू म्हणलं. हा मॅडम, पाठ केलंय मॅडम. मित्र कुठले पाठ केलाय का? बरं झालं सांगितलं, पाठ केलंय. चल बरं, बी हयू बद्दल माहिती सांग रे. कुठलं? बरं, पोलन बास्केट बद्दल सांग. कुठलं मला मॅडम? पोलन बास्केट. पोलन बास्केट. व्हॉट इज मीन बाय पोलन बास्केट? नाही येत मॅम. हा, नाही येत. नाही येत. बरं, कॉम्पोजिशन ऑफ मिल्क सांग. मिल्क बद्दल तरी माहिती आहे का तुला? कशाबद्दल? दूध कशाने बनलेलं आहे सांग. कॉम्पोजिशन ऑफ मिल्क. दुधात कोणते कोणते घटक आहेत ते सांग. दुधाची माहिती सांगू का आपण? दुधाची माहिती नको सांगू. घटक सांग दुधात काय असते ते. दुधामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं मॅडम. कॅल्शियम.
कॅल्शियम प्रोटीन त्यात आता सगळंच सांगशील तू. हा व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट सगळं सांगशील, आयर्न है ना. हा पर्टिक्युलर काय येतात? काय म्हणलो? पर्टिक्युलर कॉम्पोजिशन सांग मिल्कचं. सायंटिफिक सांग, सायंटिफिक असं सांगू नकोस. बरं ठीक आहे, चल नेक्स्ट. तुझा नंबर किती आहे त्यात? बरोबर आहे ना मोकळजी? ओके ठीक आहे. शिंके एसएन लेफ्ट हो. पेपर अपलोड केलाय ना? शिंके ओके ओके ओके. शिंगटे कोण? एसएन लेफ्ट झाला. सागर शिंगटे. सागर पुढचा घे. झुंजार. झुंजार एसवी. झुंजार एसवी कोण आहे? झुंजार बागवान. अलसबा बागवान. अलसबा आली झाली तिची ईद वाटतं आता. तुझं प्रोजेक्टचं नाव सांग. हे काय टायटल काय तुझ्या प्रोजेक्टचं? अलसबा अगं रेंज मध्ये ये. अनम्यूट कर, अनम्यूट. अगं अनम्यूट आहेस तरी आवाज येत नाहीये तुझा. आवाज आला नाही तर मार्क्स देणार नाही. प्रॉब्लेम तुझा आहे. अगं आवाज येत नाहीये. हा बोल. हा, माझ्या प्रोजेक्टचं नेम अनालिसिस ऑफ हिमोग्लोबिन. सगळे लेखक घेतले काय ती? म्हणजे आता हा कोण होता? हा मुखर्जी आणि तू सोबत आहे का प्रोजेक्टला? नाही, मी ऐश्वर्या आणि मी ऐश्वर्या अमृता. अनालिसिस ऑफ हिमोग्लोबिन. हा, अनालिसिस ऑफ HB लेवल इन द गर्ल स्टुडंट ऑफ डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी. बरं, HB लेवल कोळी सरांकडे वाटतं प्रोजेक्ट. हो. बरं, काय केलं मग अनालिसिस सांगा. HB ची लेवल पाहिली. कॅमेऱ्यात ये, कॅमेऱ्यात. HB ची लेवल पाहिली मॅडम. आणि आपल्या डिपार्टमेंट मध्ये तो प्रोग्राम झालता, त्यामध्ये पण HB ची लेवल चेक केली होती सगळ्या स्टुडंटची. हा, किती स्टुडंट घेतले? 4 स्टुडंट, मी, अमृता आणि ते निकिता. ज्या गर्ल स्टुडंटचं HB घेतलं ते किती स्टुडंट घेतले अनालिसिस करायला? ते नाही, म्हणजे आम्ही नव्हतं घेतले ते. मग कोणी घेतले होते? कोळी सरांनी? नाही, ते प्रोग्राम होता की नाही. प्रोग्राम मध्येच तुम्ही किती स्टुडंटचं घेतलं HB? बरं ठीक आहे. अनालिसिसच्या मेथड कुठल्या यूज केलं सांग मला. कुठल्या मेथडने अनालिसिस केलं HB? ते HB मशीन. HB मशीन नाव काय त्याचं? HB मशीनचं नेम नाही माहिती. बर, आता काय केलंस का? कुठला टॉपिक प्रिपेअर केलाय का? हो, ब्लड वर, परत ब्लड वरच केलाय. ब्लड हनीबी. केलेलं नाही. हो, केलंय की. हनीबी का? हा, मग व्हॉट इज द पोलन बास्केट? पोलन बास्केट ती वर्कर बीच्या हाइंड लिम्ब वर असते आणि त्यामध्ये हनी एवढंच. बघू किती पोर आहेत. येतंय का? ती वर्कर बीच्या हाइंड लेग्स वर असते पोलन बास्केट. बरं, रॉक बीचं सायंटिफिक नेम सांग. काय मॅम? रॉक बीचं सायंटिफिक नेम सांग. ॲपिस डोर्सेटा. काय? ॲपिस डोर्सेटा. बरं ठीक आहे. नेक्स्ट कोण आहे? लेफ्ट हो. पेपर अपलोड केलाय का? गायकवाड HG. गायकवाड. हॅलो. अलसबा, तू लेफ्ट झाली तरी हरकत नाही, तुझा व्हावा झालाय आता.
लेफ्ट हो अलसबा. अलसबा गायकवाड याजी. गायकवाड. कुंकर. आणि आपण सेफ्टी घेतो आणि मग हे लेफ्ट कुकर. कुकर. आवाज येतोय का मॅडम? हा बाळा तुझं प्रोजेक्टचं नाव सांग. अनालिसिस ऑफ हिमोग्लोबिन लेवल इन गर्ल स्टुडंट ऑफ झुलॉजी डिपार्टमेंट. बर किती किती घेतले सॅम्पल? सॅम्पल किती घेतले ग? 50 स्टुडंट. 20 स्टुडंट. आणि कसं आयडेंटिफाय केलंय तुम्ही एचबी? डिजिटल हिमोग्लोबिन मीटर यूज करून स्ट्रीप कॅपिलरी मध्ये ब्लड घेऊन परत स्ट्रीपवर घेऊन हिमोग्लोबिन मीटरवर स्ट्रीप लावून ते चेक केलेलं. बरं ज्या नॉर्मल रेंजेस आहेत त्या गर्ल्स मध्ये आणि वुमन्स मध्ये वेगवेगळ्या आहेत का ग? एचबी ची नॉर्मल रेंज? नाही 12.5 ते 15.5 वुमेन मध्ये. हा आणि गर्ल्स मध्ये? गर्ल्स मध्ये पण तीच आहे मॅडम. तीच आहे का? कन्फर्म आहे का? बरं आणि मग आता तुम्ही आयडेंटिफिकेशन केलं, तुम्ही त्या मेथड्स वगैरे बघितल्या, ठीक आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला अनालिसिस काय झालं ग? मॅडम आवाज येत नाहीये. अनालिसिस काय झालंय? हिमोग्लोबिन लेवल. हा मॅडम बोला. हा सांग बाळा येते का? हिमोग्लोबिन लेवल. बर बर आता पुढचं तू ह्याचं विचारते की हनी बद्दल माहिती सांग. हनी. हनी बद्दल हो येते. हनी बीज पासून मिळतो. कशापासून येतो? हनी बीज क्रिएट करतात. त्या कशा करतात? काय करतात ते? कलेक्ट काय करतात? पोलन ग्रेन. हा बरं सांग लवकर हनी बद्दल माहिती सांग बाळा. येते का? बरं ठीक आहे ओके. सांगा इन्स्ट्रक्शन. सगळ्यांनी उरलेले जे स्टुडंट आहेत त्यांनी 3 वाजता जॉईन व्हायचंय परत. ज्यांची व्हायवा 3 वाजताच ना. हॅलो मॅम. हॅलो मॅम. 3 वाजता सगळ्यांनी परत रिजॉईन व्हायचं आहे व्हायवासाठी. आणि ज्यांच्या सेमिनार राहिलेले आहेत त्यांनी सेमिनार आजच्या आज द्यायचे आहेत. जे सेमिनार देणार नाहीत ते नापास होतील. हॅलो मॅम. ओके चला लेफ्ट हो. एक मिनिट. हॅलो एक मिनिट कोणी जर बोलतो. हा थांबा जरा. बाकी सर्व स्टुडंटने महत्वाची नोटीस अशी आहे, उद्या तुम्ही एक्झाम फॉर्म भरायला येत आहे सर्वजण. तर येताना एक्झाम फॉर्म तुमचा भरून झाल्यानंतर प्रत्येकाने डिपार्टमेंटला यायचंय. ठीक आहे. आणि डिपार्टमेंटला आल्यानंतर माझ्याकडून एक फॉर्म जो आहे मेटर